नमस्कार. विजयी इतिहास चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज एक्सप्लोअर करणार आहोत नारंगवाडी गावातील उमरगा तालुक्यातील आणि जिल्हा धाराशिवमध्ये हे महादेवाचं मंदिर. या महादेवाच्या मंदिराचं एक वैशिष्ट्य तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. आपण जेव्हा दरवाजातून सरळ जातो देवळामध्ये तर उजव्या हाताला नंदी महाराजाचं मंदिर आहे. सरळ पुढे गेल्यानंतर नंदी महाराज आपल्याला चांगल्या कोरलेल्या हे ब्रिटिशकालीन नंदी महाराजाचे तुम्हाला प्रतिकृती दाखवली जाते. इथले बांधकाम हे उत्कृष्ट दर्जाचे आहे आणि तिथे तुम्ही बैठल्यानंतर थंडगार हवेत ठिकाण आणि कलाकृतीने मन मोहून घेणार तुम्ही बघू शकता. हे दगडाला किती कोरून इतकं मस्तपैकी कलाकृती सादर केलेली आहे. आपण मध्ये जाऊन पाहूया. हे दिवे आहेत. ही कलाकृती पहा. एका मोठ्या दगडावर हे कोरलेली मूर्ती अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे. येथे बघितल्यानंतर खूप काही आनंददायी प्रसंग येतो. तुम्ही बघताय ते दगड एका काळं पाषाण आहे. त्याच्या भरमधात चक्रासारखी बैलगाड्या जी चाकं असतात सेम त्याच्यासारखी कलाकृती सादर केलेली आहे. हे देवळाच्या मधला भाग आहे. देवळाच्या मधल्या भागात एका खांबावर हे अशी कलाकृती आहे. इथे एकही खांब असं नाही त्याच्यावर कलाकृती नाही. तुम्ही बघू शकता इथून हे नजारा. देवळाचे पूर्ण काम हे तुम्ही पाहणारी जी कलाकृती हे पूर्ण हाताने कोरून बनवलेली कलाकृती आहे. येथे दिसणारे हे जे कोरलेली हे आधुनिक पद्धतीचं नसून ते फक्त करमणुकीसाठी गेम खेळला जातो. हे त्यावेळेचं काळ आहे. काळातलं गेम आहे. तुम्ही पाहू शकता येथे स्वयंपाक केला जातो. इथे कोरलेली काही मजकूर आहेत जे कन्नड भाषिक आहेत आणि इथे कोरलेली काही स्केच पण आहेत. साधू दिसतोय आणि घंटी व निरंजन दिसतोय. गाईचं वासरू आणि महादेवाची पिंड दिसते आहे आणि तिथं पुजारी तो पिंडीची पूजा करते वेळेस दिसत आहे. हे पूर्ण काळ्या दगडावर कोरलेली भाषा आहे. हे भाषेचं उच्चारण कोणालाही जमत नाही. हे फक्त कन्नड भाषिकांना जमतं. येथील फरशी देखील हे पूर्ण दगडाची बनलेली आहे. तुम्ही पाहू शकता हे मंदिराच्या आतील बाजू किती मस्तपैकी हे कलाकृती सादर केलेली आहे. येथे भरभरून पूर्ण तुम्हाला कलाकृती दिसून येते. आपण ज्या प्रकारे याला सादर करत आहोत पूर्ण
हा तुम्ही बघू शकता, हा वरचा भाग आहे. ही मधली बाजू पूर्ण काळोख आहे. ही मूर्ती देवाची. ही सेंटरमधले खांब ज्याच्यावर चांगल्या प्रकारचे कोरलेले आहे. हे देवाची पूर्ण कोरलेली स्केच आहे. कोरलेली पूर्ण मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता, येथे सगळ्यात उत्कृष्ट दर्जाची कलाकृती तुम्हाला पाहण्यास मिळते. तुम्ही बघू शकता, तुम्ही एक नोटीस केलं आहे का, ह्या देवळामध्ये एकही वीट लावलेली नाही. हे पूर्णतः देव दगडाने बांधलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, हे मूर्ती देखील दगडाला कोरून बनवलेली आहे. हे मधले महादेवाची पिंड तुम्ही पाहू शकता. येथील कलाकृती आजूबाजूची कलाकृती तुम्ही पाहून पूर्ण दंग व्हाल अशी एक कलाकृती. आणि हे बाहेरचा भाग, मंदिराच्या बाहेरचा भाग हे असा दिसतोय. तुम्ही पाहू शकता, मंदिर हे छोटं का होईना पण पूर्ण कोरलेलं आहे. मंदिराच्या डावीकडल्या बाजूस चांगल्या पद्धतीने कोरून केलेले काम तुम्ही हे बघू शकता. हे एकमेकावर दगड ठेवून किंवा एकही दगडावर काम केलेले नसून ते फक्त एकावरती एक दगड ठेवून बांधलेले हे देऊळ आहे. त्याच्या सेंटरकडल्या भागात गेला तर तुम्हाला हा असा नजारा दिसतोय. तुम्ही पाहू शकता, हा मंदिराच्या समोरचा भाग जेथे हनुमानाची म्हसोबाची हे देऊळ आहे. आणि थोडं वरी गेल्यानंतर आम्ही असंच गेलो तर थोडं वरी गेल्यानंतर आम्हाला येथे समाधी दिसते. हे भूकंप झाल्याच्या नंतर येथे अगोदर भूकंप होता त्यावेळेस लोक राहत होते. जेव्हा 1993 मधला भूकंप झाला तेव्हा पुनर्वसनावर हे पूर्ण गाव उठून दुसरीकडे राहण्यास गेले. हे पूर्ण बघू शकता तुम्ही. हे मंदिराचे जसे ते 1993 मध्ये भूकंप झाला तेव्हा काही पार्ट मंदिराचे हे पडलेले होते. तुम्ही पाहू शकता, हे हनुमान मारुती, पवनपुत्र मारुती महाराज, हनुमान आपण ज्यांना हनुमान म्हणतो त्यांचे हे मंदिर.
हे महादेव मंदिराच्या उजव्या बाजूस आहे। हे कलाकृती देखील काळ्या पाषाणावर कोरलेली आहे। तुम्ही पाहू शकता येथे देखील त्या दगडांवरतीही आपण देवी देवतांचे कोरलेली मूर्ती पाहू शकता। हे फक्त मूर्त्या तुम्हाला विजयी इतिहास या चॅनलवरती पाहायला भेटत आहेत। तुम्ही नक्की भेट द्या या मंदिराला। हे मंदिर आहे तालुका उंबरगा, जिल्हा उस्मानाबाद आणि मंदिराचं ठिकाण आहे नारंगवाडी। तरी तुम्ही ह्या मंदिराला भेट द्या। आणि महादेव मंदिराच्या उजवीकडल्या बाजूस हे विहीर आहे। हे विहीर ब्रिटिशकालीन असून त्या विहिरीचा 1993च्या अगोदर उपयोग केला जात होता। जेव्हा 1993चा भूकंप झाला तेव्हा माणसं तिथून उठून गेल्यानंतर ह्या विहिरीचा काहीच उपयोग झाला नाही। तुम्ही पाहू शकता हे विहीर देखील पूर्णतः दगडाची बांधलेली आहे। आता या विहिरीला फक्त शेवाळीची साथ आणि दगडांची संगत लाभलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती मोठी लेट विहीर आहे। ज्या अर्थी आपण हे पाहता त्या अर्थी आम्हाला देखील तेवढाच आनंद होतो। हे तुम्ही बघताय ते जेव्हा आपण विहिरीतून पाणी काढतो हे ते ठिकाण जिथून विहिरीतून पाणी काढता येतो। हे तर पहिलं तेव्हा चरका लावायचा आणि चरक्यानं पाणी काढत जात होतं। तुम्ही बघू शकता हे विहीर किती खोल असावी तुम्ही अंदाज देखील लावू शकत नाही। हे पाणी पहा, हे पाणी पूर्ण ते दरवाजे दिसत आहेत त्याचे कितपत उंच गेलेले आहे। दरवाजाच्या अर्ध्याच्या वरी पाणी आलेले आहे।